18व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक माननीय संपत्ती सरल हे त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ शकलेले नाहीयेत, तरी मी त्यांची आठवण या ठिकाणी करतो. या संमेलनाचे उद्घाटन मला फार आनंद वाटला आहे. पुराणातल्या खूप गोष्टी आठवतात की माणसांचं वय मोठं असलं की तो मोठा असतो वगैरे, पण मी त्यांचं वय बघितलं आणि मला असं वाटलं की रहमान अब्बास साहेब हे माझ्यापेक्षा कितीतरी उंचीनं मोठे आहेत. असे साहित्यिक रहमान अब्बास धामस्कर तुमच्या सर्वांचे लाडके आणि खूप दिवसापासून माझे लाडके असलेले पण काल भेटलेले माझे मित्र चंद्रकांत वानखडे यांच्या विचाराने मी प्रभावित झालो. या संमेलनाची धुरा ज्या तरुण मित्रांनी आपल्या खांद्यावर घेतलेली अत्यंत विनयशील भावनेने त्यांनी 4-5 वाक्यामध्ये आपलं मनोगत व्यक्त केलं. आपल्याकडे पद्धत अशी आहे की काम थोडं करायचं आणि खंडीभर बोलायचं. काम हा वेगळा वाटला मला. काम करणं हे महत्वाचं आहे. दुसरे तरुण मित्र लीलाधर पाटील औरंगाबादला म्हणजे आताच्या छत्रपती संभाजीनगरला आल्यापासून ते सारखे मला आग्रह करत होते की सर तुम्ही बाहेर थांबू नका माझ्याकडे. लीलाधर पाटील, मुख्य समन्वयक प्राध्यापक अशोक पवार, निमंत्रक रणजित शिंदे, डॉक्टर मिलिंद वागुल आणि त्यांचे सर्व सहकारी, विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्ष प्राध्यापक प्रतिमा परदेशी, उपाध्यक्ष अर्जुन बागुल, कार्यकारी संघटक किशोर ढमाले, कार्यकारी सचिव यशवंत मकरम व त्यांचे सर्व सहकार्यकारिणी आणि प्रखर समाजभान असलेले आपण सर्व माझे भाऊ आणि बहिणींनो, इथे खूप बोललं गेलं आहे की हे 18वं साहित्य संमेलन आहे आणि हे संमेलन विद्रोही सांस्कृतिक चळवळीचं संमेलन आहे. चळवळ ही एक काही विचार घेऊन दिशा घेऊन निघालेली असते आणि म्हणून वर्चस्ववाद, जाती वर्चस्ववाद, पुरुषसत्ताकवाद आणि भांडवली मूल्य यांच्या विरोधात काम करणारी ही चळवळ आहे. अध्यक्ष म्हणून आज मी त्यांचा सहभागी होतोय याचा मला खूप आनंद आहे. या चळवळीने त्यांच्या नेतृत्वाने आणि आपणासारख्या परिवर्तनाच्या दिशेने विचार करणाऱ्या कार्य करणाऱ्या सुबुद्धांनी या संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड केली, याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो. यापूर्वी हे अध्यक्षपद ज्यांना मी माझे मोठे भाऊ म्हणत असते, आबा म्हणत असतो, बाबूराव बागुल, माझे दुसरे नागपूरचे मित्र डॉक्टर यशवंत मनोहर, सन्माननीय डॉक्टर आर साळुंके, वाहरू सोनवणे, तुलसी परब, अजित नदाब, कॉम्रेड तारा रेड्डी, जयंत पवार, संजय पवार, उर्मिला पवार, डॉक्टर प्रल्हाद लोलेकर, गणेश विसपुते आणि आत्ताच आपण ज्यांना ऐकलं ते चंद्रकांत वानखेडे इत्यादी दिग्गजांचा जेव्हा मी विचार करायला लागतो तेव्हा या नामावलीमध्ये मी किती छोटा माणूस आहे याची मला जाणीव होते. त्यामुळे एका बाजूने हा आपण तुम्हाला सन्मान दिला याचा मी आनंद बाळगू, पेलू शकेल याचा विचार करू या संभ्रमात मी आहे. हे मुळातला एक संवेदनशील अशा प्रकारचा लेखक आहे, पण मी तेवढाच आहे असं नव्हे. मी परिवर्तनाच्या चळवळीतला एक सामान्य कार्यकर्ता आहे. माझे ललित आणि समीक्षात्मक ग्रंथ यांची संख्या सांगण्याची गरज नाही, थोडासा उल्लेख इथे प्रतिमाताईंनी केला.
पण काही असलं तरी मराठी साहित्यामध्ये लुडबुड करणारा असा मी एक माणूस आहे हे मी मान्य केलं पाहिजे. हे सगळं मान्य केल्यानंतर आणि लक्ष दिल्यानंतर माझ्या लक्षात येतं की माझ्या संवेदनशील आणि समीक्षात्मक लेखनात सुद्धा एक बंडखोर लपलेला आहे. संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मराठवाड्याच्या मातीत जन्मलेला मी एक सामान्य माणूस आहे आणि आमच्या संतांनी आम्हाला ठेवी अनंते तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान असं सांगितलंय. ते खरं आहे, पण त्यांनी असंही सांगितलं की भले तरी देऊ काशीची लंगोटी, नाठाळाची माती हानू काठी. म्हणून मी केवळ ठेविले अनंते असा राहणारा माणूस नाही, नाठाळाच्या माती काठी हाणलीच पाहिजे अशा विचाराचा मी अधिक आहे. मी आपणास नम्रपणे सांगू इच्छितो की माझ्यातला हा बंडखोर न्यायाच्या बाजूने उभा राहणारा, माझ्या कुवतीनुसार मनपूर्वक संघर्षात उभा असणारा असा आहे. मी धैर्याने उभा राहतो आहे. ते सक्रिय बंडखोर आहे. माझी कुवत, माझी मर्यादा याची मला जाण आहे, पण माझी संघर्षाची दिशा ही ठरलेली आहे, त्याच्यावर मी ठाम आहे. माझ्या अध्यक्षपदाच्या निवडीमागे माझ्या साहित्यिक आणि तत्सम कर्तृत्वापेक्षा माझ्यावरच्या आपल्या प्रेमाचा, स्नेहाचा आणि विश्वासाचाच अधिक भाग आहे याची मला सार्थ जाणीव आहे. अंमळनेर ही खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हे सांगणाऱ्या आणि बलसागर हो भारतीय स्वप्ने पाहणाऱ्या साने गुरुजींची काही काळ कर्मभूमी राहिलेली आहे. शांती आणि क्रांती यांचे अद्भुत मिश्रण साने गुरुजींच्या व्यक्तिमत्वात होतं. ते मातृहृदय होते, परंतु हे मातृहृदय विशाल, व्यापक, कर्तव्य कठोर आणि अपवादभूत वाटावं अशा प्रकारचं होतं. श्रीपाद अमृत डांगे यांनी त्यांच्याबद्दल लिहिलंय, एखाद्या पुरुषाच्या शरीरात आईच्या हृदयाचे कलम केले तर काय प्रकार होईल, त्याची अंधुकशी छटा म्हणजे साने गुरुजी. सेवा, त्याग, श्रम, शोषितपणा, वात्सल्य असे सगळे मातृत्वाचे गुण त्यांच्या ठिकाणी होते. तरीही त्यांच्या एका डोळ्यात अश्रू आणि दुसऱ्या डोळ्यात अंगार आहे असे म्हटले जाते. अंगार हा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार आणि त्याच्या विरुद्धची प्रतिक्रिया असते. अशा साने गुरुजींची पुस्तकं मी माझ्या जडणघडणीच्या काळामध्ये मी वाचली. या पुस्तकांच्या मधून साने गुरुजींनी ज्याचा मग उल्लेख केला पुन्हा पुन्हा की जगाला प्रेम अर्पण करणं हाच एक धर्म, त्यापेक्षा कुठला मोठा असू शकत नाही अशा प्रकारचे साने गुरुजी. मी असंही म्हणालो की एका बाजूला ते मातृहृदय आहे, त्याला दुसऱ्या बाजूला ते कठोर सुद्धा आहे. साने गुरुजींच्या एका कथेमधला तो प्रसंग सर्वांना माहिती, तो मुद्दा मी या ठिकाणी सांगतोय. श्यामच्या आईमध्ये ती गोष्ट त्याने लिहिलेली आहे की श्यामला स्नान घातलेलं आईनं आणि आई म्हणते की आता मी तुला स्वच्छ धुवून काढलेलं आहे, तुझे पाय आता मलिन होऊ देऊ नकोस. तेव्हा तो सांगतो की आई, माझे पाय मलिन होणार नसेल तर तुझा पदर टाक, म्हणजे मग मी त्याच्यावरून चालेल. त्यानंतरचं जे वाक्य आहे ते महत्वाचं आहे. आई म्हणते की पाय मलिन झाले तरी चालतील, शरीर मलिन झाले तरी चालतील, श्याम मन मलिन होऊ देऊ नको. आमची मन मलिन झालेली आहे. आम्ही जेव्हा चांगलं बोलायला लागतो तेव्हा ते आम्हाला बोर व्हायला लागतं, ते त्याचं प्रतीक आहे.
माफ करा, मी कुणाच्या भावना दुखावण्यासाठी इथे उभा नाही आहे. पण जर विद्रोही चळवळीमध्ये मला खंबीरपणे उभं राहायचं असेल आणि मला खरं वागायचं असेल तर मी हे बोललं पाहिजे, तर माझी खरी चळवळ आहे. आणि मित्रांनो, विद्रोह हा कुणाच्या विरुद्ध नसतो. आमचाही विद्रोह हा कुणा एका व्यक्तीच्या विरुद्ध नाही. आमचा विरुद्ध कुठल्याही पक्षाच्या विरुद्ध नाही. ज्यांची ज्यांची नावं कोण घेतली जात असतील किंवा नसतील त्यांच्या विरुद्ध नाही. हा विद्रोह अपप्रवृत्तीच्या विरुद्ध आहे. आणि मित्रांनो, विद्रोह किंवा बंड हे नुसतंच मनात आलं म्हणून करता येत नसतं. विद्रोह करण्यासाठी, बंड करण्यासाठी सुद्धा तुमचं स्वतःचं मन तेवढं स्वच्छ असावं लागतं. तुमच्या ठिकाणी नैतिकता असावी लागते. तुम्ही नैतिकतेपणे वागत नसाल आणि जर तुम्ही विद्रोहाची भाषा करत असाल तर त्याला धार येणार नाही. विद्रोही चळवळ याची दखल घेते आहे. कोणती चळवळ ही एकाएकी निर्माण होत नाही. काही अडचणी असतात आणि सामान्य माणसांची कोंडी होते, अवेळणा होते, अपमान होतो, अवमान होतो, अन्याय आणि अत्याचार वाढतात. तेव्हा ही चळवळ सुरू होते, कारण माणसांच्या मनाची घुसमट होते, जे आज तुमची माझी सगळ्यांची होती आहे. या घुसमटीतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागतं आणि जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याची चळवळ होते. चळवळ म्हणजे झुंड नसते. एका वेदनेनं, एका मनानं, एका क्षमतेनं एकत्र आलेले म्हणले चळवळ असते. विद्रोही चळवळ या प्रकारचे आहे. चळवळ समाजाचं अनारोग्य सुधारण्यासाठी असतात. आम्ही ते बिघडण्यासाठी आलेलो नाही आहे. समाजाचं, माणसांचं जसं आरोग्य आहे तसं समाजाचं सुद्धा काही आरोग्य असतं. ते अनारोग्य आज प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. समाजातील विविध विकल्प, विकृती, कीड नष्ट करून सशक्त समाज या चळवळीला निर्माण करायचा आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळ गेली 24-25 वर्षे या ध्यासातून कार्य करीत आहे. इथे एक आठवण मी जी प्रतिमाताईंनी माझा परिचय करून देताना सांगितली होती त्याला जोडतो मी असे की विद्रोही साहित्याची चळवळ ही 1999 साली सुरू झाली. मी ग्रामीण साहित्याच्या चळवळीतला एक सामान्य अशा प्रकारचा कार्यकर्ता आहे. प्रामाणिकपणे त्या चळवळीसाठी कार्य करणारा वगैरे वगैरे. आणि ही चळवळ 99 साली संपली, थांबली. त्याची कारण अशी की आमच्या नेत्याने घरोबा बदलला. नेतेच घरोबा बदलतात असं नव्हे, विद्वान सुद्धा बदलतात. त्यांच्याविषयी मला अनादर व्यक्त करायचा नाहीये, परंतु ज्या चळवळीमुळे या ठिकाणचा पीडित, कष्टकरी, श्रमजीवी अशा प्रकारचा श्रमिक शेतकरी हा कुठेतरी ऊर्जा घेऊ पाहत होता, कुठेतरी तरुणांना ही जाग येऊ लागलेली होती. आणि अशा वेळेला ही दिशाहीनता जेव्हा नेत्यांच्या मध्ये दिसते तेव्हा वैफल्य येतं. ज्या माणसानं आयुष्याच्या कोवळ्या तारुण्यामध्ये ज्या चळवळीमध्ये प्रवेश केला, आपलं अख्खं तारुण्य उमेदीची वर्ष घालवली आणि हाती जर या प्रकारचं वैफल्य असेल तर त्याला जे दुःख होईल त्या दुःखानं भारित मी आहे. आणि विद्रोही साहित्य चळवळ ही या दृष्टीनं माझ्या फार जवळची आहे. शेवटी साहित्याची निर्मिती ही साहित्यिकाची कल्पना सृष्टी नसते. हे साहित्य संमेलन आहे. साहित्य संमेलन हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या या सगळ्या विचारांचा आणि सगळ्या भोवतालचा हा कुठेतरी मी समन्वय हा साहित्याशी घालू इच्छितोय. म्हणून मी आपल्याला ही आठवण देतो. शेवटी साहित्य निर्मिती सुद्धा साहित्यिकाची नुसती कल्पना सृष्टी नसते.
त्या कल्पनासृष्टीच्या मागे त्यांचं अवलोकन जीवनानुभव असतात. लेखकाच्या जीवन न्याहाळण्याचा काही परिप्रेक्ष्य असू शकतो, पण लेखकाचा म्हणून काही परिप्रेक्ष्य असतो त्याचं आरेखन या साहित्यातून व्हावं असं मला वाटतं. साहित्यामध्ये परिवर्तनाची क्षमता असते. का क्षमता असते? कारण साहित्यिक हा नुसता बोरू बहादर नसतो, काही कागदावर अक्षर तो उमटवतो असं नसतं. साहित्यिक हा जीवनाचा भाष्यकार असतो. साहित्यिक हा जीवनाला आकार देणारा शिल्पकार असतो. साहित्यिक हा एक प्रकारे समस्त मानव जातीच्या समाजाच्या जीवनाचा तो जागल्या असतो. इतरांनी झोपलं तर चालेल, साहित्यिकाने झोपता कामा नये. आणि म्हणून साहित्य संमेलनांची, साहित्याच्या मधून मांडलेल्या विचारांची हे आपण क्षमता लक्षात घेतली पाहिजे. साहित्याच्या माध्यमातून परिवर्तन घडू शकतं यावर विश्वास ठेवणारा मी माणूस आहे. पण प्रश्न असा निर्माण होतो की परिवर्तन म्हणजे काय असतं. म्हणजे काल 2 महिन्यापूर्वी मी सिगारेट पित होतो. काल 2 महिन्यापूर्वी मी सिगारेट पित होतो. आता कालपासून मी दारू प्यायला लागलेलो आहे. परिवर्तन म्हणजे बदल झालाय की नाही झाला माझ्यामध्ये? की काल मी एकच व्यसन करत होतो, 2 करतोय मी. परिवर्तन म्हणजे नुसता बदल नसतो. परिवर्तन हे उन्नयनासाठीच कार्य असतं. आजची परिस्थिती पुढे उन्नत करण्यासाठी, प्रगत करण्यासाठी ते परिवर्तन असतं. परिवर्तनाच्या चळवळी या दिशेने जात असतात आणि म्हणून अशा परिवर्तनाच्या चळवळीची आम्हाला गरज आहे. अभिव्यक्तीचा प्रश्न आता आपल्या उद्घाटकाने फार सुरुवातीला छानपणे या ठिकाणी मांडलेला आहे की सगळ्या प्रकारच्या अभिव्यक्तीवर आमची बंधनं आलेली आहेत. ही बंधन या टोकाला पोहोचलेली आहे की आता या क्षणाला मी जर एखादं नाव घेतलं तर कदाचित मी ते तुमच्या समोर नसेल, कुठेच आमची बंदिस्त असतो. असं येऊ शकतं किंवा आज मी इथे उभा आहे, या मंडपाच्या बाहेर गेल्यानंतर मी नसेल. एवढी भयाव अवस्था इथे निर्माण झालेली आहे. विरोध कसा असला पाहिजे या पातळीवर तुम्ही जातायत आणि तुम्ही मन की बात आम्हाला सांगताय. मन की बात सांगताय तुम्ही आम्हाला. अरे तुमची तन की बात काय चाललेली आहे तिकडे बघा ना तुम्ही. मन की बात आणि तन की बात यांचा काही मेळ आहे का? याच्यावर आम्ही बोलायला नको? निदान साहित्यिकांनी बोलायला नको? मी साहित्यिकांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी बोलतोय की साहित्यिकांनी यावर बोललं पाहिजे. पण त्या हा थोडासा कदाचित माझा विषय तुम्हाला बाजूला गेलेला वाटेल, परंतु ही फार महत्वाची गोष्ट आहे की आम्ही साहित्यिक मंडळी कधी असं होतं की आम्ही प्रश्न टिपतो, समस्याने टिपतो, काय चाललं हे आम्ही टिपतो, परंतु प्रत्यक्षामध्ये आमचं वर्तन मात्र तसं असतंच असं नाही. साहित्यिकाचं लेखन, साहित्यिकाचं बोलणं आणि त्याचं वर्तन याचा कुठेतरी मेळ असला पाहिजे. हा मेळ साहित्यिकांच्या मध्ये दिसत नाही. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे की जेव्हा की दिल्लीला दीड वर्ष आमचा शेतकरी हा ठाण मांडून बसलेला होता, जिथे पार्लमेंट आहे, जिथे आमच्या देशाचे प्रमुख आहेत, दीड वर्ष हा मोठा शेतकरी उपाशी पोटी आणि वेगवेगळ्या वस्त्रातीत राहतोय आणि त्याची काही दखल घेतल्या जात नाहीये. हो, ते वाक्य चुकीच आहे. दखल घेतल्या जात नाही. दखल घेतल्या जाते ते त्यांच्यावर गोळीबार करून. हो, त्यांची दखल घेतली जाते त्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालून. तुम्ही राज्यकर्ते आहात, तुम्ही देशाचे प्रमुख आहात. तुम्ही जो देश कृषी प्रधान म्हणून ओळखला जातो, या देशातला बळीराजा जर वगळला, किती उरताय तुम्ही? मी जातीपातीचा उल्लेख करणार नाही, परंतु बळीराजा वगळता
किती उरतायत? ज्याच्या अन्नावर तुम्ही जगता, ज्याच्यावर तुमचे जीवन अवलंबून आहे, त्याला तुम्ही दुर्लक्षित करता आणि त्याच्यावर या पद्धतीने अत्याचार करता. जेव्हा दबाव वाढतो तेव्हा कायदे बदलले जातात. पण मला सांगा की जेव्हा ते सगळं चालू होतं तेव्हा आमचे लेखक, विशेषतः आमचे मराठी लेखक काय करत होते? ही सगळ्या लेखकांची देशातल्या ही गरज आहे. म्हणजे मी मराठी लेखक काय करत होते त्यांचं नाही प्रतिनिधी असल्यामुळे मी हे विचारतो की काय करत होते. गेलात तुम्ही तिथे? निषेधाची काही पत्रकं दिली आहेत तुम्ही तुमच्या सत्ताधाऱ्यांना? जाब विचारलात तुम्ही? साहित्यिकाचं हे काम आहे की त्यांनी जाब विचारलं पाहिजे सत्ताधाऱ्यांना की हा कुठपर्यंत हे चालणार आहे. नुसतीच लेखणी घेऊन कागद काळे करून उत्कृष्ट ग्रंथ लिहून ज्ञानपीठ, साहित्य अकादमी, राज्य पुरस्कार आणि तथाकथित शासनाने तोंडावर फेकलेले पुरस्कार ज्यांच्यासाठी तुम्ही लाचार बनतात त्यासाठी तुम्ही मिळवतात काय? जाळायचे तुमचे सगळे पुरस्कार. लेखक जर पुरस्कारासाठी लिहित असेल तर त्या लिहिण्याला काही अर्थ नाहीये. म्हणजे सगळे पुरस्कार जे आता वानखेडे साहेबांनी सांगितले त्यांना दिले पाहिजे की तेवढे चमत्कार तर अजून यांनी केलेले नाहीये. तेव्हा पुरस्कारासाठी किंवा एखादं पद मिळण्यासाठी म्हणजे मला महामंडळावर जाता आलं पाहिजे, मला साहित्य संस्थेचा अध्यक्ष होता आला पाहिजे, आता मराठी विभाग वाढला शासनामध्ये त्याचं प्रमुख मला झालं पाहिजे आणि शासनाच्या मेहरबानीनं मला परदेशामध्ये सुद्धा जाता आलं पाहिजे. ही जर आमची भूमिका असेल आणि तुम्ही जर तुमच्या कादंबरीमधून सगळं मांडत असाल तर त्या मांडण्याला आणि तुमच्या भूमिकेला काही अर्थ नाही. राजकारण्यांना तुम्ही नुसतंच अप्रामाणिक म्हणून चालणार नाही, त्यापेक्षा तुम्ही अधिक अप्रामाणिक आहात. दुसरा मुद्दा माझा असा आहे की ठीक आहे ना, राजकारणी चुकताय. आता मी काही फार राजकीय निरीक्षक वगैरे नाहीये, पत्रकारांनी याची नोंद घ्यावी. मी एक साधा ललित लेखक आहे, एक सामान्य वाचक आहे, समाजातला मी एक घटक आहे की मला जे जाणवतं ते की मधल्या काळामध्ये काही पक्ष फुटले. नावच घ्यायचं झालं तर शिवसेना फुटली. आता मी खोके, चोर वगैरे हे शब्द काही वापरणार नाही कारण माझा काही तो संबंध नाहीये. पण ही माणसं बाहेर पडली आणि वाद काय सुरू झाला की शिवसेना खरी कोणाची? ठाकरेची का एकनाथ शिंदे? आणि ह्याची चर्चा सगळे माध्यम आमची प्रसार माध्यम करतायत, सगळे प्रसार माध्यम करतायत. आणि जेव्हा आम्ही चार मित्रमंडळी आम्ही त्या माणसं बोलतो तेव्हा सुद्धा आम्ही हेच बोलतो की काय शिंदेचं जरा चुकलं का? नाही, ते ठाकरेची थोडीशी फार वाढलेली होती, ते बरोबर झाली. अरे तुझ्या घरामध्ये तेल नाहीये, गॅसचे भाव काय झालेले आहेत, पिकाची नापिकी झालेली आहे, ते जे बी पेरलेलं होतं ते उगवलेलं नाहीये, अवकाळी पाऊस झाला, शासनानं मदत दिलेली नाहीये, याच्याबद्दल तू चर्चा करतोस का? हे त्यांचे प्रश्न आहेत सत्तेसाठीचे. की मग जो उल्लेख केला अजित पवारांचा या ठिकाणी की देशाचा प्रमुख 70,000च्या बद्दल त्यांच्याबद्दल आरोप ठेवतोय आणि दुसऱ्या दिवशी तो सामील होतोय. मला त्याही प्रश्नावर म्हणायचे नाही, पण त्याची चर्चा किती की अजित पवारांनी शरद पवारांशी आपल्या चुलत्याशी ज्यांनी केलं असं करायला नको होतं. तेव्हा त्याचं बरोबर आहे. म्हणजे अजित पवार कुठे चुकले, शरद पवार कुठे चुकले याच्यातच आम्ही गुंतलेलो. पण ह्या सगळ्यांनी मिळून आमचा बट्ट्याबोळ करून टाकला याचा आम्ही विचार करत नाही. मला असं वाटतं की ही ठिणगी तुमच्यात पहिल्यांदा आहे. शत्रूच्या विरुद्ध उभं राहायचं असेल तर मित्रांनो पहिल्यांदा आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. मी हे जे बोलतोय तो कुणाबद्दल बोलत नाही, स्वतःबद्दल बोलतोय. तुमच्या मनामध्ये नेमकं आम्हाला कुठे कुठे बंड करायचं आहे, कुठे शस्त्र उचलायचं आहे, कुठे आक्रमण करायचंय ही जर आमची दिशा नसेल तर त्याला विद्रोह म्हणता येणार नाही, त्याला बंड म्हणता येणार नाही. तेव्हा तुम्हाला माहिती पाहिजे की नेमकं कुठे जायचंय ते. बघा ना, आता उल्लेख केला पुन्हा एकदा मी रिपिटेशन करतो कारण वर्तमान आहे तो की 22 तारखेला ज्या गोष्टी घडल्या त्याच्याबद्दल मी बोलतोय. त्या 22 तारखेच्या आधीपासून
शासन आदेश काढत होतं की त्या सगळ्या दूरचित्रवाणीवर हे दाखवलं पाहिजे, लाईव्ह जिवंत चित्रण दाखवलं पाहिजे सगळं. आणि मग ते मंदिर आणि त्या मंदिरामध्ये अत्यंत देवाच्या भक्तीनं अत्यंत तळमळणारा 11 दिवस उपवास करणारा आणि ते उभा राहायला पाहिल्यानंतर त्याला रडायला येणारा आणि तितक्यावर नाही तर त्या लोटांगण घालणारा असा देशाचा प्रमुख. आणि हे आम्ही पाहतो आहोत. कोणी दिले अधिकार तुम्हाला? धर्म ही तुमची ठीक आहे, तुम्ही पाळू शकता. एखाद्या पक्षाचा काय धर्म असावा ते मी सांगणार नाही, एखाद्या व्यक्तीचा काय धर्म असावा मी सांगणार नाही. ते देशाचा प्रमुख जरी असला तरी एक व्यक्ती म्हणून त्याचा काही धर्म त्याला पाळण्याचा अधिकार आहे. परंतु त्याच्यासाठी संपूर्ण देशाला आणि सामान्य जनतेला भ्रमित करून ते उद्योग करण्याची गरज आहे. आणि आम्ही गप्प बसून पाहतोय. सकाळपासून सगळे टीव्ही चालू होते आमचे. का? सगळे प्रश्न विसरले होते. मी पाहत बसलो, माझी बायको म्हणाल्या, काय बघायला आले ते, भाजी नाही ना बोंबलायला, पुन्हा ओरडताल तुम्ही. ही सगळ्या नवऱ्यांची गोष्ट आहे, ही सगळ्या नवऱ्यांची गोष्ट आहे. आम्ही सुद्धा त्या त्यांच्या नको असलेल्या प्रश्नांच्याकडे अधिक लक्ष देतो. आणि आमचे जे जीवन मरणाचे प्रश्न आहेत की ज्याच्यासाठी सगळं चाललेलं आहे ते आम्ही विसरतो आणि त्याच्यावर आम्ही चर्चा करायला लागतो. ही सुद्धा मला वाटतं आमच्या लढाईची दिशा आहे. स्वतंत्रपणे दिसला आणि हल्ला करा असं नव्हे, या सगळ्या बाजूने आम्ही या सगळा विचार केला पाहिजे. आमच्या देशामध्ये, आमच्या संस्कृतीमध्ये अनेक सण आणि उत्सव आहेत. म्हणजे मी तुमची स्त्रीवादी वगैरे बोलत नाही, पण संपूर्ण या आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रीला आदिशक्ती असं म्हटलेलं आहे. आपल्या संस्कृतीमध्ये काय म्हटलेलं आहे? स्त्रीला आदिशक्ती, तिच्यापेक्षा वर कोणीच नाहीये. आणि त्या आदिशक्ती असणाऱ्या शक्तीवर त्या मणिपूरमध्ये त्याचा उल्लेख थोडासा केला त्यांनी की त्या स्त्रियांची नग्न धिंड काढण्यात येते, त्या धिंडीमुळे त्यांच्या आयुष्यात खेळण्यात येतं, त्यांच्यावर बलात्कार करण्यात येतो, त्यांना मारण्यात टाकण्यात येतं आणि पार्लमेंटमध्ये आवाज येतो. आमच्या देशाचा प्रमुख बोलत नाहीये. कुणाचा प्रमुख आहेस तू? काय करायचे तुला इथे? म्हणजे तुम्हाला स्त्रियांची अब्रू दिसत नाही, शेतकऱ्याचे दुःख दिसत नाही, आणि शेतकऱ्यांच्या पलीकडे असलेला हा आदिवासी समाज, भटका समाज, दिनदुबळा समाज हा तर तुमच्या अजून टप्प्यातच आलेला नाहीये. तेव्हा हे सगळं याच्याकडे जसं ते बघत नाहीत तसं आम्ही सुद्धा बघतो का, हे मला असं वाटतं की बघण्याची फार फार गरज आहे. हे विद्रोही साहित्य चळवळीचं हे महत्वाचं अशा प्रकारचं काम आहे. आजूबाजूचं वातावरण इतकं असुरक्षित झालेलं आहे की घरून निघाल्यानंतर पुन्हा परत येईल का नाही याचा प्रत्येक, म्हणजे आज स्त्रियांचीच असुरक्षितता नाही तर सर्वसामान्य माणसांची सुद्धा असुरक्षितता प्रचंड वाढली आहे. त्याच्याबद्दल आम्ही आणि हे बोलण्यासाठी मग म्हणालो तसं की हे साहित्य संमेलन आहे, हे पहिल्यांदा आमच्या साहित्यिकाने बोललं पाहिजे की म्हणजे माझ्या काय विषय लिहिला म्हणजे मला पारितोषिक मिळेल हा विचार करण्यापेक्षा की कुठल्या विषयावर मी लिहिलं पाहिजे. बघा की 2 वर्ष किती वर्ष आपण भोगलं तुमच्या कादंबरीच्या आणि त्याच्यानंतर त्याचा विचार झाला. साहित्य लिहिणं ही सुद्धा एक तपश्चर्या आहे. पण ही तपश्चर्या आमच्या प्रमुखासारखी नको आहे, कारण ती तपश्चर्या त्याला सीडीवर किंवा त्या टीव्हीवर कॅच करायची असते. अरे तू ज्या धर्माबद्दल बोलतोय त्या धर्मामध्ये सुद्धा काही ऋषीमुनी होऊन गेल्याचं आम्ही ऐकतो, आणि हे ऋषीमुनी दऱ्याखोऱ्यांच्या मधून आणि गुहेमधून तपश्चर्या करत असत आणि ते प्रसन्न करत असत वगैरे वगैरेची गोष्ट आहे. तुला याची गरज काय वाटते? हे लोकांसमोर काय वाटते? म्हणजे प्रेम व्यक्त करण्यासाठी कॅमेऱ्याची गरज आहे का? आम्ही याचा विचार करत नाहीये. ज्या संसदेच्या पायरीला हात लावून आणि नंतर मस्तक होऊन हा तिथे प्रवेश करतो
तिथे राष्ट्रपतीला तेव्हा बोललोत आपण का नाही बोललं? त्यांच्या इतकेच आपण सुद्धा गुन्हेगार आहोत. विद्रोही साहित्य चळवळीला हे काम करायचं आहे. तुम्हाला आवडणारं आणि न आवडणारं आपलं होतं काय माहितीये का, की आपल्याला न आवडणाऱ्या व्यक्तीविषयी जर आपण काय बोलायला लागलो तर आपण टाळ्या वाजवतो, आपल्याला बरं वाटतं ते. पण जेव्हा तो फिरतो, माघारी येतो, आपल्याविषयी जेव्हा बोलायला लागतो, तेव्हा मात्र आपल्याला ते आवडत नाहीये. मला असं वाटतं की हे आता आपण आत्मचिंतन करण्याची गरज आहे. हे आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मग आरक्षणाचा उल्लेख केला की काय खेळ चाललेला आहे, की कायमस्वरूपी तो जो कोणी जरांगे पाटील आहे, कायम कॅमेरा कुठून आला? देशात कितीतरी चांगल्या गोष्टी घडतात, तिथे कधीही पोहोचत नाही. सगळ्या प्रसार माध्यमांची माफी मागून नव्हे त्यांना मी जागा करून बोलतोय. सगळे प्रश्न मिटलेले होते आणि कुठल्या बाजूने तुम्ही मांडताय सगळं? भुजबळ काय म्हणाले ना जरांगे काय म्हणाले ते असल्याच्या भाषेमध्ये. अरे राजकारणाची सुद्धा काही एक भाषा असते, मतभेद व्यक्त करण्याची सुद्धा काही एक भाषा असते. ती नुसती आम्हाला तुम्ही संस्कृत भाषा सुद्धा बोलू नका. जी आपली भाषा आहे ती भाषा सुद्धा तुम्हाला किती छान व्यक्त करता येऊ शकते. कुठल्या भाषेत बोलताय तुम्ही? जे आपण घरात सुद्धा बोलू ना ती भाषा तुम्ही तिथे बोलताय याच्यामध्ये, आणि तुम्ही देशाचे नेते म्हणून मिरवतात. मग तिकडे हा टार्गेट होतो, तो टार्गेट होतो आणि आम्ही टाळ्या जातो, याचं कसं बरोबर त्याचं कसं बरोबर. हे थोडस आम्ही आमचं मन स्थिर करून, डोकं स्थिर करून निरीक्षण करण्याची गरज आहे, पाहण्याची गरज आहे. मला असं वाटतं की हे विद्रोही साहित्य चळवळीचं काम आहे, ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहोत. खूप बोलण्यासारखे वेळेचा प्रश्न आहे. आणि आज जी गोष्ट घडते आहे, आता जाता एक मुद्दा मी जो विसरेन तो बोलतो मी, की मघा मी त्या राम मंदिराबद्दल बोलत होतो, पुन्हा तिथे येतोय. हा साधा विषय नाही, मंदिरापुरता नाहीये. राम तुमच्या बापाचाच एकट्याचा असं नाहीये, तो अनेकांचा असू शकतो. पण ज्यासाठी तुम्ही करताय ते सगळं, की काय होती ती तारीख 22, कशा करता करतायत? त्या मंदिराचा जो काही आराखडा तयार केलेला आहे त्या आराखड्याप्रमाणे मंदिर तयार झालेलं आहे का? तयार झालेलं नाही, अपूर्ण मंदिर आहे ते. ह्यांचेच धर्मगुरू सांगतायत की अशा अपूर्ण असलेल्या मंदिरामध्ये प्राण प्रतिष्ठा करता कामा नये. अहो प्राण प्रतिष्ठा म्हणजे तरी काय असतं? हा, सगळ्या धार्मिक माणसांची माफी मागतो मी पुन्हा एकदा. प्रतिमा ह्या शेवटी प्रतिमा असतात. एवढं मोठं किती भव्य मंदिर बांधलं तरी त्या मंदिरामध्ये कोण राहतंय? हो, माझा दलित बांधव राहतोय, माझा आदिवासी राहतोय, माझा ग्रामीण शेतकरी माणूस, फाटका माणूस तो राहतोय. तिथे तशाच प्रकारचा एक असलेला जो दगड ज्याला आकार दिलेला आहे तो तिथे आपण देव म्हणून तिथे प्रस्थापित करतोय. आणि काही एक मंत्रोच्चारण करून त्याच्यामध्ये प्राण भरल्या जातोय. असे मंत्रोच्चारण प्राण भरायचे असतील तर मला सांगा तुम्ही की आमच्या उद्घाटकाला ऑपरेशन करण्याची काही गरजच नव्हती. हो, आम्ही हा विचारच करत नाही की आम्ही काय करू लागलो ते आम्हाला त्याला लक्षात येत नाही चाललेलं आहे. म्हणजे हे सगळं चाललेलं आहे ते कशासाठी? तर निवडणुकीसाठी. म्हणजे तुम्हाला गृहीत धरलेलं आहे, पण तुम्ही आमचे मालक आहात, देशाचे मालक आहात, तुमच्या सेवेसाठी आम्ही आहोत, तुमच्या सुधारणेसाठी आम्ही आहोत, ती कल्पना मागे पडलेली आहे. तुम्ही एकदा मतदान दिलं की तुमचा आणि सत्ताधाऱ्यांचा राजकारणाचा संबंध मिटला. बघा, म्हणजे निवडणूक येण्याच्या आधीपासून सारखी यांचे 24 मध्ये काय होईल, अमक्याच्या मध्ये काय होईल, तमक्याच्या मध्ये काय होईल, म्हणजे सगळं लक्ष नुसतं निवडणूक. म्हणजे आजचा नागरिक या ठिकाणचा आपली फक्त कुठे गरज आहे तर तेवढ्या शिक्का मारण्यापूर्वी, तेवढी जे काय बटन दाबण्यापुरती, त्या बटनावर वगैरे बोलायला पुष्कळ वेळ नाही आपल्याला, ते पण बोलता येईल. तेव्हा या सगळ्यांचा विचार आपण करणार आहोत की नाही करणार आहोत? एक संवेदनशील माणूस म्हणून आपण करणार आहोत की नाही करणार आहोत? आणि मला असं वाटतं
की आम्ही सर्व फाटकी माणसं आहोत. मी फाटक्या माणसांचा प्रतिनिधी आहे. ज्या माणसाच्या अंगावर कपडे असतात त्या माणसाला असं इज्जतीचं खोटं वलय असतं, त्याला भीती असते. ज्याच्या अंगावर कपडेच नाही त्याचं तुम्ही काय उतरून घेणार आहात, तुमचं काय घेणार आहे हा, याचा आपण पुन्हा एकदा विचार करा. करून करून तू काय करणार आहे सांगतो, प्राण घेण्याची बात. धारावीचा उल्लेख या ठिकाणी झाला. जगातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी आपल्या देशात, तुम्हाला लाज वाटत नाहीये? नुसती धारावीच नव्हे तर लाखो लाखो लोक रस्त्यावर आज जगतायत, पुन्हा पावसामध्ये जगतायत, त्यांना छप्पर नाहीये वर, आणि तुम्ही भव्य राम मंदिर बांधतायत आणि ते बघायला जाण्यासाठी जनतेला आवाहन करतात. तुमची पण जय आणि त्यांची पण जय. काय चाललंय? हा देश आहे? ही लोकशाही आहे? ही सत्ता आहे? कुठला मात चढलाय तुम्हाला, कुठला उन्माद चढलाय तुम्हाला? हा धार्मिक उन्माद, हा सत्तेचा उन्माद उतरायचा असेल तर आमच्यासारख्या फाटक्या माणसाला पुढे आल्याचे पर्याय नाही मित्रांनो. एवढंच मी आपल्याला सांगतो आणि थांब.